आज आपण बनवतोय हळद मिठाचे चिकन आणि लाल रस्सा। चिकनला आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे बघा अशा तऱ्हेने। इकडं कांदा कापून ठेवलेला आहे। याच्यामध्ये जिरं, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, अद्रक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये। बघा इकडे पाणी तापत ठेवलेलं आहे। पाणी तापत ठेवले, इकडे टोपामध्ये तेल टाकलेलं आहे। तर तेलामध्ये आपण आता कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत। त्यानंतर हे असं हलवून घ्यायचं। आणि त्याला एक 10 मिनिटं बारीक आचेवर आतल्यात शिजू द्यायचं, झाकण ठेवून याच्यामध्ये। हे आतल्यात शिजू द्यायचं। झाकण काढलेलं आहे बघा। आता याच्यामध्ये जिरं, खोबरं मसाला आपण जो वाटलेला आहे ना तो टाकायचा आहे। आणि पुन्हा ते हलवायचे। आता ह्याला आहे ना 10-15 मिनिटं आणखी थोडंसं एक 10 मिनिटं शिजू द्यायचं। तर झाकण उघडल्यावर बघायला कसं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। जसं जसं मटण आतमधलं शिजतंय तसं तसं याला तेल मस्तपैकी सुटलेलं आहे बघा। वास पण मस्तपैकी छान यायला लागलाय। आता ह्याचं हळद मिठाचं पाणी आमच्या मुलाला आवडतं त्याच्यासाठी काढायचं। आता हे छान शिजलंय। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। गरम पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये। कोणाकोणाला असं हळद मिठाचं सूप आवडतं ते हे थोडं उकळी आली काढून ठेवायचं याच्यामधलं। आम्ही याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। आपल्याला कालवण करायचं आहे त्यासाठी हे कांदा आणि टोमॅटो टाकलेलं आहे। ह्याच्यात थोडंसं तेल ओतायचं आणि हा कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घ्यायचं। तर बघा ते शिजल्यानंतर चिकन असं हळद मिठाचं पाणी एका साईडला काढून घेतलंय आम्ही। आता याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं म्हणजे घाटी मसाला। आणि हे चांगलं भाजून घ्यायचं। मी आता ह्याच्यामध्ये वतायचं हळदी मिठाचं कालवण। तर हा सुहाना चिकन मसाला पुढे ह्याच्यामध्ये टाकले थोडीफार, जास्त काय मी टाकत नाही। कमी गॅसवर थोडंसं आणखी उकळू द्यायचं आणि अशा तऱ्हेने झाले बघा आपले